मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारची विनंती आम्ही जे आहे ते उद्या सकाळी काही प्रकाशदादा सोळंके मी आणि इतर जे लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि निश्चितपणे उपसमितीच्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पुढे हे गाऱ्हाणं मांडून हा प्रश्न सोडून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. की काय कसं म्हणजे व्यक्ती काय सरकारने पाठवलं किंवा सरकारच्या मार्फत काय मेसेज घेऊन आला काय सरकारने पाठवलं वगैरे असं काही नाही. अजून आम्ही जे पाठीमागची मंत्रिमंडळ उपसमिती झाली त्या उपसमितीच्या वेळेस समोर जाऊन बोललो होतो. एक निर्णय त्यातला झालेला आहे आणि इतर निर्णयांच्या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपसमिती यांच्याशी बोलून लवकरात लवकर याच्यामध्ये तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. कारण लोक जे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं आलेले आहे, उपनगरामध्ये सुद्धा लोक थांबलेले आहे आणि लोक आल्याच्या नंतर त्यांच्या बाबतीत काहीतरी निर्णय झाल्याशिवाय हे लोक लवकर मुंबई सोडतील अशी परिस्थिती नाही. बोललो त्यांनी सांगितलं की त्यांचं जे म्हणणं आहे यापूर्वी सुद्धा अंतरवली सराटीला शासन आल्याच्या नंतर एक पहिलं उपोषण जे मनोजदादांनी त्या ठिकाणी केलं होतं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मध्यस्थी करण्याचं काम मी केलेलं होतं. आणखी सुद्धा मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी करणार. पहा, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्याच्यानंतर याच्या बाबतीमध्ये निर्णय घेणारेही तेच आहेत. यापूर्वी सुद्धा काही जे निर्णय घेतलेले आहेत आरक्षणाच्या संदर्भात ते माननीय मुख्यमंत्री 14 ते 19 ज्या वेळेस होते त्यावेळेसच घेतलेले आहेत आणि मग अपेक्षा त्यांच्याकडूनच आहे आणि तेच या बाबतीतला योग्य तोडगा काढतील. मग मनोजदादा जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांवरती नाही बोलणार तर आता काय विरोधी पक्षावरती थोडीच बोलणार. असं नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि जो कोणता निर्णय होतो मग ते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा मधल्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील त्यावेळेसही उपमुख्यमंत्री म्हणजे जे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले त्या निर्णयाला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी संमती दिलेलीच आहे. फक्त आता हे जास्त न ताणता हे लवकरात लवकर त्या ठिकाणी मिटवावं अशा प्रकारची विनंती करायला जाणार आहे. आणि याच्यामध्ये बीड जिल्हा हा सर्वाधिक व्हायब्रंट आहे या विषयामध्ये. त्याच्यामुळं लोकप्रतिनिधीसुद्धा तुम्ही बघा की बीड जिल्ह्याचेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी जास्त येताना तुम्हाला दिसतात. मी ऐकलेलं नाही ते, परंतु माझ्याशी बोलताना सुद्धा जी आहे ती टेक्निकल चर्चा याच्या बाबतीमधली झालेली आहे. त्यांचे कोणत्या कोणत्या मागण्या आहेत आणि त्या पहिल्यांदा उपसमितीच्या पुढं मांडाव्या लागतील. आम्ही त्यांना म्हटलं की उपसमितीला त्या ठिकाणी कॅबिनेटच्या पुढं सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही. पहिल्यांदा त्यांच्या पुढं विषय मांडू आणि नंतर दोन माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडू. उद्या सकाळी किती वाजता कोण काय हे पहा, मी माझं प्रकाशदादांशी बोलणं झालं आहे आणि आणखी
जे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेलेत, माझं म्हणणं आहे त्यांना सुद्धा सर्वांना घेऊन जाऊन उपसमितीच्या अध्यक्षांना पहिल्यांदा आम्ही उद्या भेटू. ओके, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षाचे जे असतील ते